आज मी हे जे साबुदाण्याचे वडे बनवले अक्षरशः मला रडायला येते, जीव रडकुंडीला आला आज हा व्हिडिओ बनवताना पण। आणि मला असं वाटतं मी का व्हिडिओ बनवायला घेतला, आणि जर मला साबुदाण्याचे वडेच बनवायचे होते तर मी एवढा खटाटोप केलाच का मला काहीच नाही समजत आहे। भरपूर फ्रस्ट्रेट झाले आणि खूप जास्त चिडचिड पण होते। खरं सांगायचं म्हटलं तर मी आतापर्यंत इतक्या जणांचे व्हिडिओज बघितलेत, रेसिपीज बघितल्यात, मी पण काहीतरी नवीन ट्राय करायला बघते। आज पण असंच झालं। अक्षयला उपवास होता म्हणून तो बोललेला मला की काहीतरी चांगली खिचडी आणि भगर सोडून काहीतरी उपवासाचं वेगळं बनवू शकते तर बनवून दे, भूक लागली आणि मला खायचं आहे। आणि रात्रीचा नेहमीप्रमाणे साबुदाणा तर मी भिजायला टाकलाच होता आणि आता या साबुदाण्याऐवजी मी काय बनवू शकते हे बघण्यासाठी मी गेली युट्यूबवरती, युट्यूब ओपन केलं आणि त्यामध्ये मी चेक केलं तर त्याच्यामध्ये उपवासाचे बरेच पदार्थ आले। त्यापैकी उपवासाचे थालपीठ हे मला जरा बरं वाटलं बरं का, कारण मी कधी बनवलं नव्हतं आणि मी ट्राय करणार होती पहिल्यांदाच। आणि मी पूर्ण व्हिडिओ बघितला, त्यामध्ये जे जे पण इन्ग्रेडियंट्स होते मी चेक केले एकदा की माझ्याकडे आहेत की नाही, तर एकदम परफेक्ट होतं। मग मी बटाटे उकडायला ठेवली एक साईडला आणि जसं जसं दाखवलंय त्याप्रमाणे मग मी करायला घेतलं। आणि इन्स्टंट उपवासाचे थालपीठ म्हणून अशी रेसिपी होती बरं का, त्यामध्ये भगर वगैरे दाखवली होती। भगर मग मी काय केले, त्यांनी कच्चीच टाकली होती, त्याऐवजी मी फक्त एकच माझं डोकं लावलं की इथे मी भगर जी आहे ती भाजली कढईमध्ये चांगली, त्यानंतर स्वच्छ धुतली 2 पाण्याने आणि मग याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली। त्यानंतर यासाठी त्यांनी इन्ग्रेडियंट्समध्ये काय दिले होते, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, साबुदाणा, कोथिंबीर, बरंच काय काय होतं। आणि मग मी जसं जसं सांगितलं होतं तसं तसं फॉलो केलं। इथे एक बाउल घेतला, पहिले तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे, साबुदाणा, भगर हे सर्व मिश्रण एकत्र करून वाटून घेतलं आणि हे वाटण झाल्यानंतर मग मी एका याला बाउलमध्ये असं काढलं। आणि आज मला खरंच असं वाटतंय की जे पण आपण परफेक्ट गोष्टी डोळ्यांनी बघतोय यूट्यूबवरती दिसणारं, तर हे मला आज असं वाटतं की हे 100% खरंच हे एवढं ॲक्युरेट नसतं बरं का, कारण बऱ्याच गोष्टी अशा फर्स्ट अटेम्प्टमध्ये म्हणा किंवा म्हणतात ना आज मी पहिल्यांदाच बनवलं आणि एवढं भारी झालं वगैरे वगैरे, काही काही होतात, असं नाही की नाही, काही काही गोष्टी होतात, पण काही काही गोष्टी अशा असतात जेवढा फसकटतात ना आणि तो भाग सगळेजण वगळून आपला चांगला भाग दाखवतात आणि ते माझ्यासारखे येडापुरी ट्राय करायला जातात आणि अशा फसतात म्हणजे होऊ शकते माझ्याकडून काहीतरी गडबड, काय चुकी झाली मलाच नाही माहिती। तर ठीक आहे, राहू दे आता हा विषय बाजूला। तर पुढे मी यामध्ये काय केलं, बाउल घेतलं, त्यामध्ये मला जसं व्हिडिओमध्ये दाखवलं होतं त्याप्रमाणे मी यामध्ये आपले जे बटाटे आहेत उकडवलेले ते बटाटे स्मॅश करून घेतले, त्यामध्ये मग हिरवी मिरची कापून टाकली यामध्ये आणि कोथिंबीर पण टाकली होती। आणि मला माहीत नाही की उपवासाला कोथिंबीर चालते पण की नाही, पण त्यामध्ये तर दिलं होतं उपवासाचे थालपीठ आणि कोथिंबीर पण टाकली होती, मग मी यामध्ये टाकली कोथिंबीर। आणि जसं सारण होतं मी ह्यामध्ये जराही पाण्याचा वापर नाही केला आणि हे सारणचं बॅटर जे आहे ते या कन्सिस्टन्सीमध्ये झालेलं आहे आणि माझ्या हाताला एवढं चिकटत होतं, म्हणून मग मी थोडासा तुपाचा वापर केला आणि हे सगळं मिश्रण एकजीव करायला घेतलं। आता त्यानंतर मी इथे गॅस ऑन केला आणि त्यावरती हा माझा चपात्या बनवायचा तवा आहे तो यावरती ठेवला। आता इकडे गॅसवरती तवा गरम होईपर्यंत जसा मी व्हिडिओमध्ये बघितला होता त्याप्रमाणे मग कागद घ्यायचा होता प्लास्टिकचा। हा कागद पुसून वगैरे घेतला मी, माझ्याकडे ड्रेसचाच होता, दुसरं मला काही प्लास्टिक भेटलंच नाही। आता त्यावरती मी तूप लावलं पहिले चिकटू नये म्हणून। आता त्यामध्ये 2 प्रकारे सांगितलं होतं, एक तर तुम्ही पाणी लावा, नसेल तर मग तूप लावा। पाणी लावल्यावर म्हणलं हे बॅटर ऑलरेडी माझं चिकट झालं, अजून चिकट होईल, म्हणून मग मी इथे तूप लावलं आणि मग वरून तो कागद असा परत लावला आणि थोपली तर व्यवस्थित होत्या, एकदम ॲक्युरेट, एकदम जराही म्हणजे तो चिकटला नाही कागदाला, ना वरच्या बाजूला ना खालच्या बाजूला, पण तो खूप छान थापण्यात आला व्यवस्थित एकदम, बघू शकता। आणि पूर्ण माझं एकच होतं की आतला भाग कच्चा राहू नये म्हणून मी ट्राय करत होती की जेवढं पातळ थोपता येईल तेवढं पातळ मी इकडे थोपायचं ट्राय केलं। आणि मग ऑलमोस्ट तवा गरम झाला होता, तिथे मी तूप लावून घेतलं, पूर्ण तव्यावरती ग्रीस केलं कारण हे चिकटू नये। आणि एक भीती नक्कीच होती, बापरे आता हे टाकायचं कसं, तवा गरम झाला आहे, हे प्लास्टिक आहे, चिपटेल किंवा काय, कारण मी असे प्रकार कधी केले नाही। मग एकदम छान बसला बरं का नंतर, तेव्हा पण आनंद झाला, रे वा म्हणजे सक्सेस झालं। मग एवढा चांगला तवा गरम झाला होता तरी पण हे कच्चं आणि जेव्हा पलटी मारायला गेले तर हे पूर्ण असं फसकटलं। मग त्यानंतर काय झालं हे पण सांगते। हा जो पॅन आहे गरम केलेला, ह्यात मी डायरेक्ट तेल नाही टाकलं बरं का, हा स्वच्छ घासलेला पॅन होता माझा,
त्यामध्ये मी अशा वड्याच्या साईजची टिक्की बनवून घेतली आणि तेल आणि ग्रीस करून त्यामध्ये मग ती टिक्की अशी ठेवून बघितलं मी की ते एकदम चांगलं काय होतं का, ते पण चिकटून बसलं. आणि हा तर नॉनस्टिक पॅन आहे, हे पण नाही समजलं की ह्या असं काय बिघडलं. मग नंतर मला असं वाटलं की चला ह्याचे वडेच बनवूया आणि तेलामध्ये फ्राय करूया, काही कटकटच नको व्हायला. मग काय इकडे पॅन गरम केला होता आणि त्यामध्ये मग पूर्ण ते तेल ओतली. ऑलरेडी मी यामध्ये वड्या तळलेली. आता म्हटलं जाऊ दे, काय का असे ना, आता नवीन नवीन हे तेलाचे तळायच्या प्रकारमध्ये वेगळं वेगळं तेल आपण वापरू नाही शकत, एवढे श्रीमंत नाही आहोत. तर मग मी ते वड्या तळलेलं तेल यामध्ये पूर्ण टाकलं आणि त्यामध्ये हे साबुदाण्याचे गोल गोल वडे बनवले आणि टाकले. आणि फायनली मला आनंद झाला की यार ठीक आहे, हे फायनली झालं, म्हणजे ॲटलिस्ट हे वाया नाही गेलं. कारण एवढा खटाटोप केलेला, एवढा चांगला माझा साबुदाणा भिजला होता, त्याची एवढी छान खिचडी बनवू शकली असती. आणि त्यामध्ये भगर पण टाकलं, बटाटे उकडवून टाकलं होतं. आणि मला असं वाटत होतं की माझं हे असं वेस्ट नको जायला, म्हणून मग काही ना काही उपाय काढून असं छान वडे बनवले. आणि त्यासोबत खायला एवढी भारी मी आता कोशिंबीर बनवायला घेतली. इकडे काकडी घेतली, त्याच्यावरची साल काढली आणि ही कोशिंबीर मी माझ्या एरियामध्ये एक साबुदाणा वडावाला गाडा थांबतो बरं का, त्यांच्याकडे अशी कोशिंबीर भेटते आणि खूप टेस्टी लागते. आणि मग मी सेम त्याप्रमाणे बनवायला इकडे ट्राय केली आहे. तर एक काकडी जी किसून घेतली होती ती एका बाउलमध्ये काढली आणि अक्षयचाच उपवास होता फक्त बरं का, आणि कोशिंबीर मी थोडी खाईल म्हणून इथे दही टाकली. आणि नंतर यामध्ये आपल्याला जर गोड हवं असेल तर यामध्ये साखर टाकू शकतो. आता मी यामध्ये साखर पण टाकली आहे. आणि त्या फोनच्या ब्राईटनेसमुळं हे ग्रीन नाही दिसत आहे, कारण याचा कलर असा एवढा व्हाईट नाही आहे, हा ग्रीन दिसतो थोडासा. आणि खूप टेस्टी असते बरं का ही काकडीची कोशिंबीर, फक्त काकडीची कोशिंबीर, काकडी, दही आणि थोडीशी साखर. आणि इथे मी आता हे बघू शकता, हे आहेत आमचे साबुदाण्याचे वडे आणि ही आहे काकडीची कोशिंबीर. तर फायनली चांगली बनली होती खरोखर, म्हणजे 1-1.5 तास किचनमध्ये घालवून त्यानंतर असा चांगला रिझल्ट बघायला मिळाला. खुश झाले एकदम, वरून खरपूस आणि आतून एकदम सॉफ्ट छान फुलले होते साबुदाणा वडा. आणि ती कोशिंबीरसोबत खूप टेस्टी झाली होती. अक्षयला पण खूप आवडला, तो मन आणि पोट दोन्ही भरून खाल्ला. आणि हो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून प्लीज नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.